मुंबई बँकेचं जे प्रकरण आहे त्यांना पशुसंवर्धन विभागाची 3 एकर जागा देण्यात आली. त्याचा जी आर निघाला, वेबसाईटवरती अपलोड करण्यात आला. आता तो गायब करण्यात आला, हो, काढून घेण्यात आला. काय घोटाळा काय आहे? 3 एकर जागा दिली मुंबई बँकेला. काय गरज काय आहे विकण्यासाठी? याची महानंदा विकली, हे काय करतील याचा भरोसा नाहीये. जरी त्यांनी वेबसाईटवरून त्यांच्या तो जी आर रद्द केला असला तरी माझ्याकडे तो जी आर आहे. या चोऱ्या लांड्या लवाड्या ज्या चाललेल्या आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, त्या लपून राहणार नाही आहेत. 3 एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती. पण हे भांडं उघडं होईल, हे भांडं उघडं होईल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली. पण पुरावे समोर आहेत. भारतीय जनता पक्ष सावरकरांचा मुद्दा ही रणनीती म्हणून या विधानसभा निवडणुकीत वापरणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पद्धतीने नेते देखील बोलत आहेत. बघा, वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहील. आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान आहे, राजकीय रणनीतीचं नाही. आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. अनेकांना, म्हणजे यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला. असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं, जे राज्यस्तरावरचे नेते आहेत. पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता, क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर ह्यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना, हे जरा शब्द थांबवा, भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या.